नमस्कार मित्रांनो, आपण अत्यंत आवडीच्या आणि गाजलेल्या विषयावर आज बोलणार आहोत. पण बोलायला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती करणार आहे की आपण यूट्यूबवर हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. लाल अक्षरात सबस्क्राईबचं बटन आहे, बेल आयकॉन आहे. तुम्ही फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक कराच करा, पण फेसबुक पेजला, अॅनालायझर या फेसबुक पेजला नक्की लाईक करा, कारण तेच आमचं बळ असणार आहे. चला मित्रहो, आपण आपल्या मूळ विषयाकडे जाऊया. हर्षवर्धन जाधव महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक चर्चेतलं नाव. हर्षवर्धन जाधवांनी काय नाही केलं, हर्षवर्धन जाधवांचे काय काय किस्से आपल्याला माहीत नाहीत. म्हणजे हर्षवर्धन जाधवांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये गाडी घालून पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली, पोलीस अधिकाऱ्यांना मारलं अशी चर्चा आहे. त्यांना अटक झाली, पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना अंग फुटोस्तर मारलं. पुढे एवढ्यावर काम भागलं नाही. राजकारणाची सुरुवातच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची गाडी धरणात ढकलून देऊन करणारा असा आक्रमक नेता म्हणजे हर्षवर्धन जाधव. हर्षवर्धन जाधव काही काळ सुद्धा एका पक्षात टिकत नाहीत, हा हर्षवर्धन जाधवांचा इतिहास. आपण शिवसेनेत असताना उद्धव ठाकरेंना भेटायचा आहे हा त्यांचा आग्रह, आणि सुरक्षा यंत्रणा भेटू देत नाही म्हणून पुन्हा पोलिसांच्या कानशिलात लावणारा नेता म्हणजे हर्षवर्धन जाधव. अगदीच राजकारणात कोलांट उड्या घेणारा नेता, मनसेचं प्रमुख होण्याआधी आपला स्वतःचा पक्ष काढणारा नेता, पक्षाकडून लोकसभा लढवून चंद्रकांत खैरेंच्या पराभवाला जबाबदार ठरणारा नेता, प्रसंगी MIMवर आरोप करत खुलेपणानं चॅलेंज करणारा नेता, आणि प्रसंगी इम्तियाज जलील यांना घेऊन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणारा नेता. लोकसभा निवडणुकीच्या काळात सासरे माझ्याच सोबत असं ठामपणे सांगणारा नेता, आणि लोकसभा निवडणूक संपल्यानंतर याच सासऱ्याला उघड करणारा नेता. आपल्या कुटुंबावर आपण निरातिशय प्रेम करतो म्हणणारे हर्षवर्धन जाधव जेव्हा कुटुंबाच्याच विरोधात भयंकर आरोप करू लागतात तेव्हा लोकांचे डोळे तोंड विस्फारतात. हर्षवर्धन जाधव वेडे आहेत का, की मानसिक संतुलन बिघडलंय? उठसूट रावसाहेब दानवेंवरती आरोप करायचे, उठसूट बायकोला नाव ठेवायची, आणि कधी राजकारणातून संन्यासाची घोषणा घ्यायची, तर कधी मी परत आलोय असा व्हिडिओ टाकायचा, कधी माझी प्रॉपर्टी पोराच्या नावावर करतोय आणि त्यालाही रावसाहेब दानवेंचा विरोध आहे असं म्हणायचं. खरंच हर्षवर्धन जाधव वेडे झालेत? कोण आहे ही ईशा झा नावाची तरुणी जी हर्षवर्धन जाधवांच्या सोबत पुण्यात असते? काही अफेअर, काही गडबड, की निखळ मैत्रीण? खरं तर अफेअर, गडबड, मैत्री हा खाजगी विषय आहे, त्यामुळे ते काय असेल ते असो. राजकारणातल्या एखाद्या व्यक्तीसोबत एखादी स्त्री दिसली की ही चर्चा होतेच. आणि आपलं नेहमीचं वाक्य, ढग काळा ज्यातून एकही फिरला नाही, नभ असले मी अद्याप पाहिले नाही. त्यामुळं सगळ्याच नभातून काळे ढग फिरत असतात. पण हर्षवर्धन जाधवांच्या ह्या सगळ्या बदलत्या भूमिका हर्षवर्धन जाधवांना वेड ठरवण्यासाठी वारंवार अधोरेखित करणारे आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत राहते. त्याचं काय एवढं, हर्षवर्धन जाधव म्हणजे वेडा माणूस असं आपण सहजपणे म्हणून जातो. हर्षवर्धन जाधव शीघ्रसंतापी आहेत का? हर्षवर्धन जाधवाला राजकारणाची नाळच कळलेली नाही आहे का? तरीही हा माणूस 2 वेळेला निवडून येतो आणि 3ऱ्या वेळेला थोड्या मतांनी पराभूत होतो, असं कसं होऊ शकतं? अगदी आता होणाऱ्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत हर्षवर्धन जाधव विरुद्ध संजना जाधव अशी 2 पॅनल पिशोरगावच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत पडतात. हर्षवर्धन जाधवांचं सगळंच अनाकलनीय आणि गूढ आहे. आपण त्या मुद्द्यावर बोलणार आहोत जिथून नव्या वादाला सुरुवात झाली आहे, म्हणजे आणखी एका वादाला सुरुवात झालेली आहे. हर्षवर्धन जाधव पुण्यात होते, पुण्यात त्यांनी एका माणसाला मारलं, त्यानंतर हर्षवर्धन जाधवांना मारहाण झाली.
हर्षवर्धन जाधवच्या वकिलांनी त्यांच्या मित्रांनी आरोप केला की हर्षवर्धन जाधवांच्या सासऱ्यांनी म्हणजे रावसाहेब दानवे यांनीच हा हल्ला घडवून आणला. अटक झाली, जामीन मिळाला नाही, PCR झाली, MCR झाली, येरवाड्यात गेले आणि याची चर्चा वारंवार होत राहते आहे. त्या दिवशी घडलं काय होतं नेमकं की ज्यातून हर्षवर्धन जाधवांना या सगळ्या प्रकरणाच्या समोर जावं लागलं. हर्षवर्धन जाधव योग्य की अयोग्य हे तुम्हाला मी सांगणार नाही आहे. हर्षवर्धन जाधवांनी जे केलं किंवा जे घडलं ते चांगलं की वाईट हे पण मी तुम्हाला सांगणार नाही आहे. कारण योग्य की अयोग्य हे ठरवण्याचा अधिकार संपूर्णतः त्यांच्या मतदारांचा आणि आमच्या प्रेक्षकांचा आहे. त्या दिवशी घडलं असं की हर्षवर्धन जाधव आपल्या गाडीने पुणे शहरामधल्या घनदाट वस्तीत बाजारात फिरत होते. एका ठिकाणी त्यांनी गाडी थांबवली. त्यांच्या गाडीत त्यांची मैत्रीण, त्यांची मनोचिकित्सक ईशा कमलकांत झा या झारखंडच्या स्त्री होत्या. हर्षवर्धन जाधवांनी हर्षवर्धन जाधव स्वतःच गाड्या ड्राईव्ह करतात, त्यांच्या गाड्यांचा शौक आहे. आत्तापर्यंत महागड्या गाड्या होत्या, आता महागड्या गाड्या नाही वापरत ते, आता साध्या गाड्या वापरतात. हर्षवर्धन जाधवांनी आपल्या महागड्या गाडीचं दार उघडलं आणि त्याच वेळेला शहरातून घनदाट वस्तीतून येणारा एक बाईक स्वार तिथं आला. त्याच्याही गाडीचा वेग होता. हर्षवर्धन जाधवांच्या गाडीला त्याची गाडी धडकली. धडकून ती व्यक्ती खाली पडली. साहजिकच आहे, अपघात झाल्यावर कोणी नमस्कार तुमच्या दारात ओढण्यामुळे मला अपघात झाला असं म्हणत नाही. कारण अशी सभ्यतेची भाषा अपघातानंतर अपेक्षित नसतेच. साहजिक आहे, तो माणूस देखील हर्षवर्धन जाधवांच्या अंगावर शिव्या देतच किंवा आक्रमक पद्धतीनं आला. आता पुण्यातला माणूस शिव्या देतो का हा मोठा प्रश्न आहे. त्याच्या शिव्यासुद्धा वेगळ्या असतात. तो काय ज्या द्यायच्या असतील त्या दिल्या असतील. त्या पुणेरी शिव्यांमुळं हर्षवर्धन जाधव चिडले आणि त्यांनी त्याला धक्का मारून बाजूला करण्याचा प्रयत्न केला. या धक्का मारल्यानंतर समोरची व्यक्ती अधिकच चेकाळली. माझ्या धक्का मारू नका, माझं ऑपरेशन झालं आहे असं सांगितलं आणि त्याने गोंधळ घालायला सुरुवात केली. तोपर्यंत लोक जमली होती. असं वागावं का, असं करावं का, कोण चूक कोण बरोबर याची चर्चा गर्दी करत होती. त्या महिला अस्वस्थ होत्या. त्यांनी 100 नंबर डायल केला. म्हणजे ईशा झा या अस्वस्थ होत्या. त्यांनी 100 नंबर डायल केला. पोलीस आले. प्रकरण जाऊ दे करू देपर्यंत गेलं. विसरून जापर्यंत गेलं आणि हर्षवर्धन जाधव आपल्या गाडीत बसून पुढे निघाले. ही घटना पहिली. आपल्याला एकूण घटना बघितल्यावर असं वाटतं की हर्षवर्धन जाधवांची तिथंच मारामारी झाली, तिथंच शर्ट पॅन्ट फाटलं आणि मग त्यांना दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं असं नाही आहे. गाडी पुढे निघाली. गाडी पुढे निघाल्यावर तोपर्यंत संध्याकाळची वेळ झालेली होती. या संध्याकाळच्या वेळेमध्ये मागून दुचाकी स्वार आले. त्यांनी हर्षवर्धन जाधवांची गाडी ओव्हरटेक केली. ओव्हरटेक केलेल्या गाडीला अडवलं आणि त्यातून शिव्या देत, धक्काबुक्की करत, गाडीवरती मारत हर्षवर्धन जाधवांना बाहेर काढलं. बाहेर काढून तिथे हर्षवर्धन जाधवांची यथेच्छ धुलाई केली. कपडे फाटेपर्यंत मारलं. ईशा झा यांना देखील गाडीच्या बाहेर काढलं आणि त्यांना देखील मारलं. मारताना आपण एका स्त्रीला मारतोय, नको त्या ठिकाणी स्पर्श करतोय याची जाणीव देखील त्या मारहाण करणाऱ्या लोकांना नव्हती. ईशा कमलकांत झा घाबरल्या होत्या. कसंबसं सुटका करून आपल्या गाडीत बसल्या आणि गाडीत बसल्यानंतर त्यांनी पुन्हा पोलिसांना बोलवलं. आता तोवर पहिल्यांदा अपघात झालेल्या व्यक्तीनं नोंद केलेली होती पोलीस स्टेशनला अपघाताची आणि तिथे पोलीस आले. हर्षवर्धन जाधव, ईशा झा यांना घेऊन पोलिसांची वरात पोलीस ठाण्यात गेली. तिथे संध्याकाळ झालेली होती. त्यांनी सांगितलं की हर्षवर्धन जाधवांना आम्ही अटक केलेली आहे, तुम्ही जा. आता जामिनाची प्रोसेस करा, जामीन करूनच त्यांना बाहेर काढता येईल. या प्रकारानंतर मग सगळीकडे तोपर्यंत बातम्या आल्या हर्षवर्धन जाधवांच्या विरोधात गुन्हा, त्यांनी मारहाण केली सगळीकडं. मग वकिलांनी एक स्टेटमेंट दिलं की यात सासरे सहभागी आहेत, सासऱ्यांनी हे सगळं केलेलं आहे. हे सगळं स्टेटमेंट झालं. त्यांना जामीन मिळाला नाही. PCR मिळाला, MCR मिळाला. जाधवांचे वकील मित्र जे दोन्ही भूमिकेत आहेत ते सांगत होते की आम्हाला ह्याच्यात सासऱ्याचा वास येतो आहे, सासरे करताय असं वाटतंय.
आणि लोक हा सासऱ्यांना बोलत राहतो अशा स्वरूपाची कृती सांगत होते. आता मुद्दा हा आहे की 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये अपघात होतो. अपघातानंतर जाधव पुढे निघून जातात. 15-20 मिनिटांच्या अंतरानंतर गाडीस्वार येतात, ते जाधवांना मारहाण करतात. मग पोलिसही येतात, अटक करतात, घेऊन जातात. यात एकतर इतक्या तत्परतेनं पोलिसांनी केलेली कृती म्हणून पोलिसांचं अभिनंदन करायला हवं, आणि अशी तत्पर कृती पोलीस कधी करतात हे देखील लक्षात घ्यायला हवं. त्याच्या आधी बरोबर 2 दिवस एक घटना औरंगाबादमध्ये घडलेली होती. बच्चू कडू यांच्या शेतकरी संघटनेची, प्रहार संघटनेची लोक औरंगाबादच्या शिवाजीनगर परिसरामध्ये असलेल्या जी रावसाहेब दानवे यांच्या घराच्या बाजूला पाण्याची टाकी आहे, त्या पाण्याच्या टाकीवर रावसाहेब दानवे यांचे पुतळे घेऊन चढले होते. 2 पुतळ्यांचं दहन त्यांनी केलेलं होतं, आणि याला कारण होतं रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनातल्या शेतकऱ्यांना चीन आणि पाकिस्तानचं हस्तक म्हटलं होतं. या आंदोलनामध्ये हर्षवर्धन जाधव स्वतः सहभागी झाले होते, आणि यात एका टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ते असं म्हणत होते की मला कृपया रावसाहेब दानवे यांचा जावाई असा उल्लेख करू नका, किंवा ते माझे सासरे असा उल्लेख करू नका, ते मला अपमानास्पद वाटतं. एका विकृत माणसाचा जावाई असल्याची लाज मला वाटते. सातत्यानं आपल्या सासऱ्यावरती पत्रकार परिषद घेऊन, यूट्यूब व्हिडिओ करून, सोशल मीडियाच्या माध्यमातून हर्षवर्धन जाधव आरोप करत आलेले आहेत. जेव्हा जेव्हा या आरोपाविषयी माध्यमांनी रावसाहेब दानवेंना विचारलं, तेव्हा तेव्हा रावसाहेब दानवेंनी पत्रकारांना झिडकारून लावलेला आहे. आपण TV9 वरती तो प्रकार बघितलेला आहे की रावसाहेब दानवे किती चिडतात. ABP वरती तो प्रकार बघितलेला आहे, रावसाहेब दानवे किती चिडतात. तर सतत हर्षवर्धन जाधवांचं सासऱ्यावरती होणारं आक्रमण, आणि त्यानंतर पुण्यातलं हे प्रकरण, यात जाधवांच्या दाव्यामध्ये तथ्यच नाही असं म्हणता येणार नाही. कसं असतं, एखाद्याला त्याच्या स्वभावावरून उचकावणं, बोलायला भाग पाडणं, आणि बोलल्यावर बघा हा वेडा आहे असं म्हणणं, हे खूप सोपं असतं. एखाद्याचं नाव कानफाट्या पडलं की कानफाट्याच पडून जातं. तसं हर्षवर्धन जाधव यांच्या विषयात होतंय का हे देखील तपासलं पाहिजे. कारण आपल्या मतदारसंघात सतत 10 वर्ष 2 वेळेला आमदार म्हणून निवडून येणं, तेही जबाबदार असलेल्या मतदारसंघात सोपं नाही आहे. म्हणून हर्षवर्धन जाधव वेडे आहेत की शीघ्रकोपी आहेत हे देखील तपासायला हवं. एखाद्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त होत असताना तो प्रतिक्रियाच देणार नाही, शांतपणे बसेल, असं समंजस वय देखील हर्षवर्धन जाधवांचं नाही आहे. 10 वर्ष आमदार राहिलेले जाधव आत्ता वयाच्या 45 मध्ये आहेत, म्हणजे वयाच्या 35 मध्ये ते आमदार झालेले होते. तेवढं समंजस वय देखील हर्षवर्धन जाधवाचं त्या काळापासून नव्हतं. त्यामुळं हर्षवर्धन जाधवांना वेडे ठरवण्यापूर्वी या मुद्द्यांचा देखील विचार करायला हवा. एवढंच. पुन्हा एकदा विनंती, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका, फेसबुकवर लाईक करायला विसरू नका.